जसं की मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की आमची रात्रीची ट्रेन होती 2 वाजेची, तर आम्ही इथे निघालो. सकाळी आम्ही पोहोचलो होतो 8:30-9च्या दरम्यान. इथं आम्ही अर्धे निम्म जण तर झोपीतच होतो आणि घरी गेल्या गेल्या लगेच कार्यक्रम पण करायचा होता. वहिनींचं वेलकम करायचं होतं. तर माझ्या ताईच्या फ्रेंडनी हे डेकोरेशन करून ठेवलं होतं सकाळी सकाळी. इतकं छान केलं होतं हे डेकोरेशन. 6-7ला ती घरी आलेली होती आणि खूप मस्त एकटीनेच डेकोरेशन केलं होतं ते. आणि हे असं काय टर्नआउट झालेलं होतं, खूप मस्त. आणि मग वेलकम करायला घेतलं आणि जे रिच्युअल्स असतात ते चालू झाले ते. पहिले मेकअप करा 2 मिनिटात येऊन नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, शिवानी झाली आज माझी गृह. आणि मग उखाणा होऊन जसं तसं भाऊनी आम्हाला मनवलं थोड्याशा पैशांमध्ये. आणि मग ते फायनली गृहप्रवेश झाला वहिनींचा. एकदम छान पूजा वगैरे झाली. आणि ते आमचे बुलबुल बघा, म्हणजे हिला कोणीच सांगितलेलं नव्हतं, काहीच नाही. आणि ही तिची जाऊन इथे बसलेली होती आणि स्वतः इथे जाऊन पाया पडत होती. आम्हाला बघून एवढं नवल वाटलं हिचं. आणि त्यानंतर लगेच हळद उतरवण्याचा कार्यक्रम होता सकाळी. तर मग खाली आम्ही सर्व पोहोचलो गृहप्रवेश झाल्यानंतर. आणि मग ओवाळणं वगैरे जे काय असतं ते चालू झालं. आणि त्यानंतर इतकी मज्जा आली आम्हाला हळद उतरवण्यामध्ये. म्हणजे आम्ही सगळ्यांनी एवढी मस्त एवढा एन्जॉयमेंट केला. आणि हा आता मुवमेंट परत आम्हाला कोणाचं तरी नेक्स्ट वेडिंगला करायला भेटेल. आणि नंतर मग आम्ही एवढी मस्ती केली, एवढं हळद पाणी एवढं खेळतो. जसं काय रंगपंचमी होती आमच्या इथे, आम्ही असं खेळत होतो. आणि दाजींनी आमची मजा घेतली आणि इथे दिदीने त्यांचं जे पाणी ओतलेलं होतं. हा जो कारनामा दिसतो हा आमच्या दाजींनी केलेला. हा तिघींना पण जोडत नव्हते ते. मग रिंग शोधण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि तो दादा बघितलं स्वतःहून रिंग देत होते वहिनींच्या हातामध्ये. आम्ही डान्स केला खूप जास्त. आणि रिसेप्शनच्या ब्लॉगसाठी आता तुम्हाला उद्याचा वेट करावा लागेल. बाय.